हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये या आधीच्या आपण डाटा टाइप्स काय राहतात सी प्लस प्लस मधले ते बघितले होते. आता सी प्लस प्लसचा जनरल स्ट्रक्चर काय आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती टोकन्स बघत असताना आपण काय काय बघितलं होतं, त्यातलं टोकन्स मधलं कोण्या कोण्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते लक्षात जाणून घ्या. आता कीवर्ड्स आपण बघितले, आयडेंटिफायर्स बघितले, कॉन्स्टंट्स बघितले, ऑपरेटर्स आपल्याला राहिलेला आहे आणि स्ट्रिंग्स राहिलेले आहेत. तर ते स्ट्रिंग्स आणि ऑपरेटर इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये मी कव्हर करीत येईन. तर या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक महत्वाचं स्ट्रक्चर सांगणार आहे, जे की सी प्लस प्लसचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यावरती 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये किंवा 6 मार्काला प्रश्न येऊ शकतो. टोटल 4 मार्कालाच येऊ शकणार ह्याच्यावरती क्वेश्चन तर जास्तीत आला तर हे 4 पॉइंट्स तुम्हाला त्यावरचे लिहायचे जर स्ट्रक्चर विचारला तर स्ट्रक्चर मध्ये बघत असताना ही एक डायग्राम तुम्ही काढली पाहिजे जर विचारला तर क्वेश्चन एक्झाम मध्ये. पहिल्या नंबरला काय येते, सी प्लस प्लसचं हेडर्स म्हणजे हेडर फाईल. जी काही हेडर फाईल असते सी प्लस प्लस मध्ये, कोणती कोणती हेडर फाईल असते सी प्लस प्लस मध्ये, स्ट्रिंग डॉट एच असती, हॅश इन्क्लूड वाली जी काही हेडर फाईल्स असत्या, आयओ स्ट्रीम डॉट एच असन तुमची, कोनिओ डॉट एच असन तुमची, स्ट्रिंग डॉट एच असन. मित्रांनो, हॅश इन्क्लूड एसटीडीआयओ डॉट एच येते का, तर नाही. एसटीडीआयओ डॉट एच ही येत नाही. का म्हणून येत नाही? कारण की इथं थोडी ना प्रिंटएफ आणि स्कॅनएफ वापरायचं आहे. एसटीडीआयओ डॉट एच जर हेडर फाईल लिहिली तर आपल्याला प्रिंटएफ आणि स्कॅनएफ वापरतो, आणि ती एसटीडीआयओ डॉट एच ही सी ची हेडर फाईल आहे, सी ची. पण सी ची हेडर फाईल ह्याला जमणार का, तर नाही. सी ची हेडर फाईल ह्याला जमणार नाही. यासाठी सी इन आणि सी आउट वापरावं लागतं. कशात? सी प्लस प्लस मध्ये, माहिती आपल्याला. मग यामध्ये कोणती सी इन आणि सी प्लस प्लस वापरण्यासाठी कोणतं हे आहे हेडर फाईल, आयओ स्ट्रीम डॉट एच ही हेडर फाईल सी प्लस प्लस आणि सी प्लस प्लस मध्ये वापरली जाते. सी आउट आणि सी इन साठी. सी आउट कशासाठी वापरला जातो? एखादा मेसेज आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी सी आउट वापरला जातो. आणि एखादा मेसेज युजर कडून एक्सेप्ट करायचा आहे, एखाद्या मेसेजची एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला युजर कडून घ्यायची आहे, तर सी इन असा ऑपरेटर यूज करतो. सी इन सोबत एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आणि सी आउट सोबत इन्सर्शन ऑपरेटर असं वापरला जातो. तर इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर हे बघितलेले आहेत आपण. तुम्हाला जर समजत नसेल मी हे काय बोलायलो होते, तर या आधीचे लेक्चर सर्व बघून घ्या, लेक्चर सिरियल वाईज बघून घ्या. आपली सी प्लस प्लस लँग्वेजची ही प्लेलिस्ट बनवित आहे मी थर्ड सेमिस्टरची. एमएसबीटीचे स्टुडंट जे काही थर्ड सेमिस्टर असतील कम्प्युटर ब्रँचला, ज्यांना की सी प्लस प्लस सब्जेक्ट असेल, त्या लोकांनी काय करायचं, L1 L2 L3 असे लेक्चरचे सिक्वेन्स आहेत आपली. त्यानंतर L4 बघायचा, त्यानंतर L5 बघायचा, असे लेक्चरचे सिक्वेन्स आहेत. आत्ताचं नाही नाही म्हणलं तरी L10 किंवा L11 सुरू असेल, L10 10वं लेक्चर किंवा 11वं लेक्चर असेल आपलं. तर ते लेक्चर सिरियल वाईज तुम्ही बघत चला. जर तुम्ही सिरियल वाईज बघत चाललं तरच तुम्हाला मागच्या कन्सेप्ट वरती पुढचा कन्सेप्ट आधारित असतो, आणि मग मागच्या कन्सेप्ट जो काही झाला असेल त्यावरची डिपेंड पुढचा कन्सेप्ट असतो, ते तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर हे मी तुम्हाला काय बोलायले ते समजलं पाहिजे. मग हे हेडर फाईल्स आपण मागच्या ह्याच्यात बघितल्या होत्या, आणखीन बी बघून घेऊ पुढच्या लेक्चर्स मध्ये येईन, त्या लेक्चर्स मध्ये बघून घेणार आहे. जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, स्ट्रक्चरची डायग्राम ही काढायची तुम्हाला कुठं, एक्झाम मध्ये. जेव्हा 4 मार्काला क्वेश्चन येईल तेव्हा ही डायग्राम ऍज इट इज तुम्ही काढून यायची. पहिल्यांदा काय लिहायचं, सी प्लस प्लस हेडर फाईल्स असतात. पहिल्यांदा तुमची हेडर फाईल्स, त्यानंतर तुमची क्लासची डेफिनेशन, क्लास डेफिनेशन, त्यानंतर तुमचं मेंबर फंक्शन डेफिनेशन, मेंबर फंक्शनची डेफिनेशन त्याच्यानंतर असते. त्याच्यानंतर काय असतो, मेन फंक्शन. तुमचा जो काही मेन फंक्शन आहे, इंट मेन वाला फंक्शन आहे का, त्यालाच मेन फंक्शन म्हणलं जातं मित्रांनो. तो मेन फंक्शन म्हणजे कोणता फंक्शन, ज्या फंक्शन मध्ये आपण सर्व प्रोग्राम लिहितो त्याला मेन फंक्शन असं म्हणलेलं आहे. मेंबर फंक्शन्स कोणते कोणते झाले, तुमचा फंक्शन झाला, तुमचा क्लास चे ऑब्जेक्ट झाले, तुमचे ऑब्जेक्ट डिक्लेरेशन झालं, हे तुमचे कुठे येते, मेंबर फंक्शन्स मध्ये येते. क्लास डिक्लेरेशन कुठे येते, क्लास इथे ह्याच्यात येते, क्लास डेफिनेशन मध्ये. हेडर फाईल्स कुठे येतात, हेडर फाईल्स सर्वात वर येतात. हे असं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, सिक्वेन्स आहे असं.
त्यानंतरनी आधी हेडर फाईल्स लिहिले जातात, पुन्हा हे लिहिलं जातं क्लास डेफिनेशन, पुन्हा मेंबर फंक्शन्स लिहिले जातात आणि पुन्हा मेन फंक्शन. मित्रांनो, तुम्ही म्हणता सी प्लस प्लस मध्ये तर बॉटम अप अप्रोच फॉलो होते. हो मित्रांनो, बरोबर आहे, बॉटम अपच अप्रोच फॉलो होतोय. मग यामध्ये आधी मेन फंक्शन तुमचं चेक केला जातो, त्यानंतर तुमचं मेंबर डिक्लेरेशन, त्यानंतर तुमच्या हेडर फाईल्स आणि बाकीचे सर्व चेक केलं जातं. म्हणून तर याला बॉटम अप म्हणलेलं आहे, कारण की आधी मेंबर फंक्शन चेक केला जातो आणि त्यानंतर बाकी सर्व चेक केलं जातं. तर हे सर्व कन्सेप्ट तर तुम्हाला समजले असतील काय म्हणत आहे मी. सी लँग्वेज कशी टॉप डाऊन अप्रोच आहे आणि सी प्लस प्लस मध्ये बॉटम अप. तर मित्रांनो, हे चारी तुमचा स्ट्रक्चर आहे. ही डायग्राम तुम्ही काढून या 4 मार्कासाठी. आता या चारीचा यूज काय ते बघून घेऊया. हॅश इन्क्लूड, हे हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यायचं, हे पहिलं आहे. काय सेक्शन, पहिला सेक्शन आहे सी प्लस प्लसच्या हेडर फाईल्स. त्याच्यामध्ये काय असतं, इन दिस सेक्शन प्रोग्रामर इन्क्लूड ऑल हेडर फाईल्स विच आर रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट द प्रोग्राम. प्रोग्रामर इन्क्लूड करतो प्रोग्राम मध्ये, हॅश इन्क्लूड या प्रीप्रोसेसरी डायरेक्टरीचा वापर करून प्रोग्रामर तो हेडर फाईल्स इन्क्लूड करतो प्रोग्राम मध्ये. का म्हणून? कारण की ते आपल्याला यूज करायचे आहेत प्रोग्राम मध्ये, त्या रिक्वायर्ड आहेत प्रोग्राम रन करण्यासाठी, प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्यासाठी. द मोस्ट इम्पॉर्टंट फाईल इन iostream.h हेडर फाईल. पहा, मोस्ट इम्पॉर्टंट फाईल कोणती तुमची हेडर फाईल, ही iostream.h आहे. कोणती? iostream.h. मग ही हेडर फाईल आहे. ही हेडर फाईल कशासाठी वापरली जाते? सी इन आणि सी आउट साठी. सी इन आणि सी आउट साठी तुमची ही iostream.h हेडर फाईल वापरली जाते. दिस फाईल डिफाईन मोस्ट ऑफ द सी प्लस प्लस स्टेटमेंट्स लाईक सी आउट अँड सी इन. सी आउट आणि सी इन ची डेफिनेशन कशामध्ये आहे? या हेडर फाईल मध्ये. तसेच प्रिंटएफ आणि स्कॅनएफ ची डेफिनेशन सी मध्ये जेव्हा बघत होतो तेव्हा कशामध्ये होती ती? हॅश इन्क्लूड stdio.h ह्या हेडर फाईल मध्ये. पण इथं सी आउट आणि सी इन ची डेफिनेशन कशामध्ये आहे, म्हणजे यांचं मिनिंग कशात स्टोअर आहे? या हेडर फाईल मध्ये. मग हे जर आपल्याला यूज करायचं असेल प्रोग्राम मध्ये तर आपल्याला ही हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावं लागेल. थोडासा थिअरीचा पार्ट आहे, लक्ष राहू द्या जेणेकरून समजून येईल. जर समजलं नाही तर पाठीमाग स्किप करू तुम्ही बघत चला. तुमचा टाइम तुमच्यासाठीच हे व्हिडिओ बनविलेले आहेत, कारण की तुम्ही किती पण वेळेस हा व्हिडिओ बघू शकता. जर समजलं नाही तर रिपीट बघा, समजलं नाही तर आणखीन रिपीट बघा. किती पण वेळेस युट्यूब वरती तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. विदाउट दिस फाईल वन कॅनॉट लोड सी प्लस प्लस प्रोग्राम. म्हणजे काय? या फाईलचा वापर जर तुम्ही प्रोग्राम मध्ये केला नाही, या फाईलचा वापर जर तुम्ही प्रोग्राम मध्ये केला नाही तर आपण सी प्लस प्लसचा प्रोग्राम लोड करू शकतो का, रन करू शकतो का? हे जर लिहिलं नाही तुम्ही, हॅश इन्क्लूड iostream.h ही हेडर फाईल जर लिहिलं नाही तर तुम्ही लोड करू शकतो का? सी प्लस प्लसचा प्रोग्राम रन करू शकतो का? तर नाही मित्रांनो, तुम्ही ते प्रोग्राम रन करू शकत नाही. कसं काय नाही? कारण की ही इन्क्लूड केल्याशिवाय तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूटच होणार नाही. मग हा तर झाला तुमचा पहिला सेक्शन, हा कंपल्सरी सेक्शन आहे. त्यानंतर डिक्लेरेशन क्लास, डिक्लेअरिंग क्लास. यामध्ये तुमचा क्लास डिक्लेअर करावा लागतो मित्रांनो. इन दिस सेक्शन प्रोग्रामर डिक्लेअर ऑल क्लास विच आर नेसेसरी फॉर गिवन प्रोग्राम. जे काही क्लासेस प्रोग्रामरनी, सगळे क्लासेस जे काही प्रोग्रामला लागणार आहे ते प्रोग्रामर इन्क्लूड करून घेणार प्रोग्राम मध्ये. म्हणजे समजत आहे का? आता मला सपोज एखादा क्लास लागत आहे, ऍडिशनचा क्लास लागत आहे, मग मी काय करणार? तो ऍडिशनचा क्लास इन्क्लूड करून घेणार प्रोग्राम मध्ये. असंच मित्रांनो, द प्रोग्रामर यूज जनरल सिंटॅक्स ऑफ क्रिएटिंग क्लास. क्लास क्रिएशनचा आपण सिंटॅक्स बघितला होता मागच्या लेक्चर्सच्या निमित्ताने, बेसिक कन्सेप्ट जेव्हा आपण बघत होतो तेव्हा. तर आता इथून पुढच्या लेक्चर्समध्ये म्हणजे युनिट 2 जेव्हा सुरू होईल का आपला क्लासेस आणि ऑब्जेक्टचा, त्यामध्ये मी तुम्हाला त्याचे प्रोग्राम्स, त्याचे सिंटॅक्स, त्याचे सर्व गोष्टी सांगणार आहे. क्लास कुठं डिक्लेअर करतात, कसं डिक्लेअर करतात, प्रोग्राम मी टाईप करून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे युनिट 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा. जर युनिट 2 पाहिजे असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 सर्व युनिट आपण घेऊया जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. त्यामुळं कमेंट करा, तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगत चला. डिफाईन मेंबर फंक्शन. तुमचे मेंबर फंक्शन्स कोणते कोणते आहेत ते डिफाईन करायचे. मेंबर फंक्शन्स म्हणजे कोणते कोणते मित्रांनो? ऍडिशन नावाचं फंक्शन, त्यानंतर तुमचे मेंबर फंक्शन्स मध्ये तुमची मेमरी मॅनेजमेंट सर्व फंक्शन्स येऊन जातात.
जसं की तुमचे string.h नाही, string.h तरी हेडर फाईल झाली. त्या string.h चे जे काही फंक्शन आहेत, स्टार लेन, स्टार कॅट, स्टार cpy असे सर्व मॅथमॅटिकचे फंक्शन्स, मॅथमॅटिकचे फंक्शन्स कोणते, SQRT, पॉवर, सम, मॅक्स, मिनिमम, हे सर्व फंक्शन्स, हे सर्व कन्सेप्ट या ह्याच्यात येतात डिफाईन मेंबर फंक्शन्स मध्ये. मग मित्रांनो, मेंबर फंक्शन्स मध्ये आपण फंक्शन्स एक डिफाईन करू शकतो. मग ह्या सेक्शन मध्ये काय होतंय, हे सेक्शन अलाउ करतं प्रोग्रामरला टू डिझाईन मेंबर फंक्शन्स ऑफ क्लास. क्लासचे मेंबर फंक्शन्स, क्लासचे मेंबर्स तुम्ही डिक्लेअर करू शकता, त्यांची फंक्शन्स तुम्ही डिक्लेअर करू शकता. डिस्प्ले क्लास, एक्सेप्ट क्लास, एक्सेप्ट व्हॅल्यू, डिस्प्ले व्हॅल्यू, हे सर्व तुम्ही युजर डिफाईन फंक्शन्स सुद्धा डिक्लेअर करू शकतात. मग ते कितव्या सेक्शनला आहे, 3ऱ्या नंबरच्या. डिक्लेरेशन झाल्यानंतर ते यूज होते. आधी हेडर फाईल्स, त्यानंतर डिक्लेरेशन, त्यानंतर मेंबर फंक्शन, त्यानंतर मेन फंक्शन येतो तुमचा. मग यामध्ये काय करतो प्रोग्रामर, तुमचा डिक्लेअर करतो काय, फंक्शन्स आउटसाइड डिक्लेरेशन ऑफ अन फंक्शन. हे समजलं तुम्हाला. द प्रोग्रामर कॅन हॅव इनसाइड डिक्लेरेशन ऑफ ए फंक्शन ऑर आउटसाइड डिक्लेरेशन ऑफ ए फंक्शन. एकतर प्रोग्रामर ते फंक्शन इनसाइड डिक्लेअर करू शकतो, कशाच्या, या मेंबर फंक्शनच्या, किंवा आउटसाइड डिक्लेअर करतो या मेंबर फंक्शन्सच्या. हे समजलं. डिफाईन मेंबर फंक्शन्स ही ॲज इट इज थेरी लिहा बरं का. ही सर्व थेरी ॲज इट इज लिहा तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये. जर 4 मार्कासाठी क्वेश्चन आला MSBTच्या 70 मार्काच्या एक्झामच्या. डिफाईन मेंबर फंक्शन. मेंबर फंक्शन्स कोणते कोणते, सॉरी मेन फंक्शन तुमचा कोणता आला, इंट मेन वाला जो क्लास असतो तुमचा, तो मेन फंक्शन आला. जे मेन फंक्शन म्हणजे असा फंक्शन ज्याच्यात तुमचा सगळा प्रोग्राम स्टोअर असणार आहे. आता सगळा प्रोग्राम तुम्ही कशात लिहिता, तुमच्या इंट मेन सेक्शन मध्ये, इंट मेन मध्ये, म्हणून ते डिफाईन मेन फंक्शन मध्ये येते. इन दिस सेक्शन प्रोग्रामर create object and call various functions written with various classes. त्यामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, कॉल करतो ऑब्जेक्टला किंवा फंक्शन्सला, आणि व्हेरियस क्लासेसला सुद्धा आपण लिहितो त्या इंट मेन किंवा मेन फंक्शन मध्ये. हे तुम्हाला समजलं. आता मित्रांनो, तुम्हाला 4ही समजली. आता डॉक्युमेंटेशन सेक्शन हा तुमचा पहिला सेक्शन असतो, आणि लिंकिंग सेक्शन, हे दोन्ही सेक्शन तुमची कशात आले, इन्क्लूड हेडर फाईल्स मध्ये आले. हे 2 सेक्शन, पहिले 2 सेक्शन. मग डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये तुम्हाला माहिती, जी काही कमेंट लाईन असेल ती तुम्ही डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये लिहू शकतात. याला कमेंट आउटलाईन म्हणतात, त्याला डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणतात. डॉक्युमेंटेशन असं का नाव दिलेलं आहे, कारण मित्रांनो, आता तुम्ही कशाचा प्रोग्राम लिहिला हे युजरला माहिती नसते, म्हणून युजरनी काय युजर त्यामध्ये डिस्क्राईब करतोय तुमच्या प्रोग्राम बद्दल. आता हा प्रोग्राम कशाचा आहे तुम्हाला माहिती आहे का, नाही. मग तुम्ही ते कसं समजणार, डॉक्युमेंटेशन सेक्शन वाचून तुम्हाला ते समजणार. पहा काय म्हटलं आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये, दिस इज ए C++ प्रोग्राम. हा C++ चा प्रोग्राम आहे हे समजलं. टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर, हा फॅक्टोरियल ऑफ नंबर फाइंड करण्यासाठी प्रोग्राम आहे. टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर इटरेटिव्ह ओव्हर, म्हणजे इटरेटिव्ह मॅनरनी फॅक्टोरियल ऑफ नंबर हा प्रोग्राम तुमचा सॉल्व्ह करायचा आहे. रिकर्जनचा प्रोग्राम दिसत आहे. मग हे आपल्याला कसं समजून आलं, डॉक्युमेंटेशन सेक्शन वाचल्यावर. डॉक्युमेंटेशन आणि लिंकिंग सेक्शन हे दोन्ही कशात येतात, हेडर फाईल मध्ये. हे पहा, इन्क्लूड हेडर फाईल्स, हे 2 इन्क्लूड हेडर फाईल्स मध्ये तुमचे सेक्शन येते, पहिला सेक्शन मध्ये. त्या दुसऱ्या ह्याच्यात काय आहे, डेफिनेशन, डिफाईन सेक्शन मध्ये दुसरं हे येते. त्यानंतर ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन, मेंबर डिक्लेरेशन मध्ये तुमचा हा येते कन्सेप्ट. 2 झाले. आता तिसरं कशात येते, तिसरं पहा इथं फंक्शन, मेंबर फंक्शन मध्ये येते तिसऱ्या ह्याच्यात. तिसरं काय होतं तुमचं, पॉवर पहा, डिफाईन मेंबर फंक्शन. आता ह्याच्यातला मेंबर फंक्शन कोणता आहे, हा ग्लोबल डिक्लेरेशन हा एक आहे, आणि हा एक मेंबर फंक्शन सेक्शन वाला. आणि तुमचा चौथ्या ह्याच्यात कोणता येते, मेन फंक्शन. हा तुमचा झाला चौथा मेन फंक्शन मध्ये तुमचा सर्व प्रोग्राम येतो. इंट मेन मध्ये जो काही आहे तो सर्व प्रोग्राम तुमचा कशात येतो, मेन फंक्शन मध्ये येतो. असे 4 सेक्शन मध्ये तुमचा प्रोग्राम C++ चा डिवाइड राहतो मित्रांनो. हे पहा, प्रोग्राम संपला. मित्रांनो, मला तुम्हाला प्रोग्राम समजवायचा नव्हता, मला तुम्हाला काय समजवायचं होतं, किंवा कसे सेक्शन्स असतील प्रोग्रामचे. आता हा मेन सेक्शन आहे, आधी हा एक्झिक्यूट होणार, हा मेन सेक्शन. त्यानंतर काय एक्झिक्यूट होणार, त्यानंतर हे एक्झिक्यूट होणार.
त्यानंतर प्रोग्राम कंट्रोलर काय एक्झिक्यूट करणार, हे सर्व एक्झिक्यूट करणार. मग टॉप डाऊन अप्रोच ह्याला त्याच्यामुळेच म्हणतात, आधी इंट मेन फंक्शन एक्झिक्यूट करतो त्यानंतर बाकीचे फंक्शन्स एक्झिक्यूट करतो. त्याच्यामुळेच तुम्हाला हे टॉप डाऊन अप्रोच असं म्हटलेलं आहे C++ लँग्वेजला. मग मित्रांनो, मी तुम्हाला समजून सांगितलं की कोणत्या ह्याला कोणता सेक्शन म्हटलं जातं. पहिल्या 2 सेक्शनला हा, त्यानंतर हा सेक्शन येतो, त्यानंतर मेंबर फंक्शन सेक्शन येतो, त्यानंतर मेन फंक्शन डिफाइनिंग मेन फंक्शन येतो. असे 4 फंक्शन्स. ही तुमची डायग्राम झाली त्याची. असंच तुमचं यालाच म्हणतात तुमचं जनरल स्ट्रक्चर ऑफ C++. स्ट्रक्चर ऑफ C++ तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, इथून पुढच्या लेक्चरमध्ये स्कोप मॅनेजमेंट ऑपरेटर आणि मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर आणि स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन्स, त्यानंतर तुमचा फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, हे सर्व कन्सेप्ट बघून घेऊ एकदा. मित्रांनो, तुम्हाला C मध्ये तुम्हाला सर्व कन्सेप्ट माहिती असतील, फॉर लूपचे, वाईल लूपचे, डू वाईल लूपचे. पण C++ मध्ये कसे वापरले जातात, ते कसं यूज केलं जातं त्यांना, हे तुम्हाला माहिती नसेल. म्हणून मी तुम्हाला C++ मध्ये कसं वापरला जातो ते सुद्धा सांगणार आहे. सेम आहे, काही नाही. जसं C मध्ये तुम्ही वापरत होता फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, तसं C++ मध्ये सुद्धा वापरायचं आहे. मग हे सर्व सेक्शन्स तुमचे आपण बघणार आहोत. पुढला हा युनिट लेंदी का म्हणून होत आहे, कारण की मी एकही गोष्ट सोडत नाही, सर्व गोष्टी तुम्हाला सांगत चलत आहे. आता मित्रांनो, पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ऑपरेटर्स बघून घेऊया. हे पहा, ऑपरेटर्स बघून घेणार आहोत. ही ऑपरेटर्स मध्ये मी प्रत्येक ऑपरेटर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न करेन, तर तुम्हाला समजून जाईल. तर इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेटर बघूया. आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही समजलं नसेल, कमेंटमध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकतात. बाय बाय.